नमस्कार. केडेश न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. आरटीओ कारवाईचा जाब विचारणाऱ्या पत्रकारावरच गुन्हा, आवाज दाबण्याचा प्रयत्न. मध्यरात्री घडलेल्या एका कारवाईनंतर अनपेक्षित घडामोडी समोर आल्या असून संबंधित प्रकाराचा जाब विचारणाऱ्या विरुद्धच गुन्हा दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 4 ऑगस्ट रोजी एका ठिकाणी सुरू असलेल्या कारवाई दरम्यान संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण करण्यात आले आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले. मात्र संबंधित वाहन चालकाला दंडाची पावती देण्यात आल्यानंतरही शासकीय कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत जाब विचारणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. यासोबतच सोशल मीडियावर पोस्ट केलेला व्हिडिओ तक्रारीनंतर हटविण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारितेच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक स्तरावर असा आरोप केला जात आहे की काही ठिकाणी मोठ्या वाहनांकडे दुर्लक्ष करून लहान वाहनांवर कारवाई केली जात आहे. तसेच या विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचीही चर्चा रंगली आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा KNH न्यूज 24. नमस्कार, मी आपला मित्र शन्नो पठाण. मी एक पत्रकार आहे आणि जनतेच्या काही समस्या असतात. मी त्या समस्या सोशल मीडियावर मांडत असतो, काही जेणेकरून जनतेच्या समस्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे. 2 दिवसापूर्वी मी पाथर्डीमध्ये रात्री 11 साडे11च्या दरम्यान मला एक फोन आला का बोले आरटीओची गाडी एका काय म्हणते त्याला मार्केट यार्डमध्ये आहे 11:30 वाजता. ती बघण्यासाठी मी तिथं गेलो का रात्री 11:30ला गाडी आरटीओची का आली हो, दिवसा तर येत नाही आणि दिवसा आले बी तर कारवाई होत नाही. त्यामुळे गेलो तर तिथं एक आरटीओ साहेबांनी गाडी धरलेली होती आणि त्या गाडीमध्ये ओव्हरलोडचं त्याला फाईन मारला त्यांनी मी जायच्या आधीच. मी त्यांना बोलत होतो त्यांच्यासोबत, गोरगरिबाला का तुम्ही तकलीफ देतात. आणि त्या गाडीमध्ये काय होता कांदा भरलेला होता. ती गाडी करंजी माणिदोंडी घाटामध्ये धरली, माणिदोंडी घाटातून ती गाडी आणली होती. मग मी त्यांच्या संग चर्चा केली का ते तुम्ही गोरगरिबाला का तकलीफ देतात, रस्त्यावर फिरणाऱ्या ओव्हरलोडच्या गाड्या काय फक्त शेतकरी भरतो तेवढ्याच असतात का, माझा पहिला हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर मी समजा टाकला ते व्हिडिओ टाकला त्यांचा सोशल मीडियावर टाकला, त्याच्यात काय चुकी केली, त्यांनी त्या माणसावर कारवाई केली नाही का. आणि रात्री 11:30ला काय येते ते, दिवसा त्यांना दिसत नाही का, दिवसा आले तर कारवा दाखवा. रोजपणे कमीत कमी 100-200 डंपर चालू आहेत, ओव्हरलोडच्या गाड्या आहेत, सिमेंटच्या गाड्या आहेत, सळाई वाहून नेणाऱ्या गाड्या आहेत ओव्हरलोडच्या. त्याच्यावर तर ओव्हरलोडची फाईन नाहीये, फक्त गोरगरिबाच्या गाड्या ज्या सीटावर चालणाऱ्या आहेत, हातावरचे ग्रामीण भाग आहे, हातावर करून खाणारे लोक आहेत, त्यांच्यावर कारवाई का होती. मोठ्या लोकांवर करा ना, क्रेशरवाल्यावर करा, वाळू माफियावर करा. वाळू माफियाचं जर समजा पोलीस प्रशासन रेड करीत असेल, गाड्याला लावित असेल, ओव्हरलोडचं चार्जेस त्याच्यात लागत नाही का. पोलीस प्रशासनाला जर काम दिसतंय, गाडी दिसती की ही वाळू वाहून चालली, याच्यात ओव्हरलोड आहे, त्यांना कारवाई दिसते. नगरून पथक येतं LCBचं, स्थानिक गुन्हे शाखेचं, सगळ्या जिल्ह्यात त्यांचे काम चालू सध्याला स्थानिक गुन्हे शाखेंचे. ठिकठिकाणी त्यांनी गाड्यावर कारवाई केल्या. मग आरटीओ साहेबाची कारवाई दिसती का तुम्हाला याच्यात. मग ही कारवाई दिसत नाही. मग आम्ही आमचा शेतकरी मित्राला त्यांनी अडविलं रात्री, त्याला फाईन केला. मग त्यामुळे आम्ही ते व्हिडिओ टाकला सोशल मीडियावर. सिमेंट वाहून नेणाऱ्या गाड्या आहेत त्याच्यावर कधी होत नाही, कारवाई होत नाही. प्रवासी वाहतूक चालू आहे, समजा ह्यांना छोट्या गाड्या दिसतात झाल्या, पिकअप आहे, शाळेत सोडणाऱ्या गाड्या आहेत, त्याच्यानंतर लहान लहान मुलं घेऊन जाणाऱ्या गाड्या आहेत. आता आपल्या इकडे क्षेत्र आहे 2-3, भगवान बाबा गड आहे, मावठा देवी गड आहे, श्री कानिपनाथ गड आहे. लोक प्रवासात हे बसनी येतात, इथं उतरत येत, इथून जातात, ह्या गाड्यावर ते कारवाई करतात. पण ज्या मोठ्या रुटीनच्या ज्या गाड्या आहेत ट्रॅव्हल्स प्रायव्हेट, त्याच्यावर कारवाई दिसल्या का तुम्हाला. आरटीओ साहेबांनी कारवाई केली का नाही करीत, ते दिसत नाही त्यांना. पोलीस प्रशासनाला सगळ्या गाड्या दिसतात, त्याच्यावर कारवाई होती, पण आरटीओ साहेबाला दिसत नाही. मग माझं एवढंच म्हणणं आहे का तुम्हाला जर एवढा राग येत असेल तर तुम्ही कारवाई करा ना, आणि दिवसा करा, माझं म्हणणं आहे.
रात्रीच्या वेळेस कारवाई करू नका, शेतकरीला थोडं माफ करा. आणि सोशल मीडियाचा आवाज दाबायचा यांनी प्रयत्न केला. पहिली गोष्ट, सोशल मीडियाचा मी एक पोस्ट केलेली आहे ना ती फेसबुकला आरटीओ विषयी, त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला. ती पोस्ट वरून डिलीट मारण्यात आली. आणि शेतकरी मित्रांसाठी आणि गोरगरीब जनतेसाठी असे कितीकही गुन्हे माझ्यावर दाखल झाले तर मी घेणार नाही. हे प्रशासनाने मी मान्य करावं. कितीक दाखल करा, माझ्यावर काही फरक पडत नाही. पाथर्डी शहरामध्ये मोठाले डंपर आहेत. काही डंपर बाहेर जिल्ह्याचे आहेत ना, ते तिथून ब्लॅकलिस्ट केलेले आहेत. पाथर्डीत ते डंपर धरले जातात. पाथर्डी पोलीस स्टेशन प्रशासन, पाथर्डीचे PI साहेब त्याच्यावर कारवाई करते. आरटीओची कारवाई का दिसत नाही? त्या डंपरचे नंबर आहेत. त्या डंपरला नंबर 3 रिक्षाचा होता. डंपर 4 व्हीलर आहे, मोठा डंपर आहे. आणि कोर्टात सोडताना ते सिद्ध झालं का त्याच्यावर रिक्षाचे डॉक्युमेंट चढलेले आहेत. मग हे आरटीओ साहेब दिसत नाही का आम्ही रात्रीचा व्हिडिओ काढला, आमची पोस्ट झाली, आमच्यावर गुन्हे दाखल कळत आहेत. मग तुम्ही ह्याच्यावर का नाही करीत कारवाई? त्या व्हिडिओला 1000 लोकांनी शेअर केला पुढं. ते आवडला जनतेला. ते व्हिडिओ का आवडला? तुम्ही कामं करा चांगले. तुमचे काम आवडत नाही सध्याला लोकांना, त्यामुळे तुमची बदनामी करते ते एकदा कमेंट वाचा. मी कमेंट स्वतः लिहिलेत का? जनतेने लिहिलेत कमेंट. 1000 लोकांनी शेअर केला, 1000 कमेंट आलेत त्याला, 30,000 लोकांनी लाईक केलं त्या गोष्टीला. आणि 1 मिलियनच्या पुढे तो व्हिडिओ गेला. तुम्ही डिलीट केला, करून द्या. जनतेपर्यंत मला जे पोहोचत होतं मी पोहोचलं. मला जे सांगायचं होतं जनतेला का हे अशाची फसवणूक चालू आहे फक्त शेतकऱ्यासाठी आणि शेतकऱ्यावर कारवाई. तुम्ही एवढे जर खंबीरपणे उभा राहत असतील तर ओव्हरलोडच्या गाड्या मी तुम्हाला दाखवतो. करा, तुमच्या धमक असली तर कारवाई करा. लावा पथक, लावा पाथर्डीकडं. किती पथक देतात लावा. नगर जिल्ह्यात पथक करा. मी नगर जिल्हा प्रतिनिधी, मी जिल्ह्यात काम करतो. असे गुन्हे दाखल होतच असतात, होऊन द्या. सामान्य जनतेसाठी जर होत असले तर मी 100% असे कित्येक गुन्हे माझ्या नावावर घ्यायला तयार आहे. नमस्कार.